सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 22 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. नवी दिल्ली येथे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी तारा भवाडकर, ऑप्शन सी नितीन गडकरी, ऑप्शन डी शरदचंद्र पवार. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी. तरचा प्रश्न क्रमांक 2. G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे होत आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका, ऑप्शन डी युक्रेन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. काश पटेल अमेरिकेच्या प्रमुख कायदा अंमलबजावणी यंत्रणेचे नेतृत्व करणारे कितवे भारतीय अमेरिकन बनले आहेत? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या G20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित आहे? ऑप्शन ए अनुराग ठाकूर, ऑप्शन बी पियुष गोयल, ऑप्शन सी राजनाथ सिंग, ऑप्शन डी एस जयशंकर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी एस जयशंकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए तुलसी गबार्ड, ऑप्शन बी इव्हंका ट्रम्प, ऑप्शन सी काश पटेल, ऑप्शन डी डोनाल्ड ट्रम्प. याचा आन्सर आहे ऑप्शन सी काश पटेल. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या भारतीय महिलेची टाइम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केली आहे? ऑप्शन ए प्रियंका गांधी, ऑप्शन बी पौर्णिमा देवी बर्मन, ऑप्शन सी मनु भाकर, ऑप्शन डी स्मृती मानधना. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पौर्णिमा देवी. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. भारतीय क्रिकेट स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेत किती वर्षानंतर केरळने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे? ऑप्शन ए 68, ऑप्शन बी 67, ऑप्शन सी 66, ऑप्शन डी 65. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 68. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. टाइम मासिकाने वुमन ऑफ द इयर 2025 यादीमध्ये निवड केलेल्या पौर्णिमा देवी बर्मन कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी तेलंगणा, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन डी आसाम. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या भारतीय विद्यार्थ्याने मेमरी लीग विश्वविजेतेपद 2025 जिंकले आहे? ऑप्शन ए राज यादव, ऑप्शन बी विश्व राजकुमार, ऑप्शन सी पार्थ अग्रवाल, ऑप्शन डी हर्ष वर्धन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी विश्व राजकुमार. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. भारतातील 1% श्रीमंताकडे देशातील किती टक्के एकवटलेले आहे? ऑप्शन ए 42.5, ऑप्शन बी 45, ऑप्शन सी 41, ऑप्शन डी 40.6. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 40.6. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. भारतीय क्रिकेट स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेत 68 वर्षांनंतर कोणत्या राज्याच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन सी केरळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. पश्चिम विभागाची 27वी परिषद कुठे होत आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पुणे. चा प्रश्न क्रमांक 13. पहिली G20 रोजगार कार्यगट बैठक कोणत्या देशात पार पडली? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका. चा प्रश्न क्रमांक 14. कोणाच्या हस्ते डिजिटल पायलट लायसन लॉन्च करण्यात आले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी के राम मोहन नायडू, ऑप्शन सी ज्योतिरादित्य सिंधिया, ऑप्शन डी अश्विनी वैष्णव. याचा आन्सर आहे ऑप्शन बी के राम मोहन नायडू. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारत डिजिटल पायलट लायसन लॉन्च करणारा कितवा देश ठरला आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 1, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. नुकताच राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला? ऑप्शन ए 21, ऑप्शन बी 25, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 24. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 22. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. कोणत्या राज्याने न्यू प्रोग्राम फॉर रिमूव्हल ऑफ अनयूज ड्रग्ज लॉन्च केले आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी पश्चिम बंगाल, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए केरळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. भारत का पहिला व्हर्टिकल बिफेसियल सोलर प्लॅन्ट कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी हिमाचल प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. तरचा प्रश्न क्रमांक 19. सध्या चर्चेत असलेला माउंट
दुकोनो कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए इराण, ऑप्शन बी इंडोनेशिया, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी इंडोनेशिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. खजुराहो डान्स फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. मध्य प्रदेश राज्यात कोणत्या कालावधीत खजुराहो डान्स फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे? ऑप्शन ए 20 ते 26 फेब्रुवारी, ऑप्शन बी 19 ते 25 फेब्रुवारी, ऑप्शन सी 21 ते 27 फेब्रुवारी, ऑप्शन डी 22 ते 28 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 20 ते 26 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. नवी दिल्लीच्या गृहमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए अरविंद केजरीवाल, ऑप्शन बी राघव चड्डा, ऑप्शन सी आशिष सूद, ऑप्शन डी रेखा गुप्ता. याचा आन्सर आहे ऑप्शन सी आशिष सूद. चा प्रश्न क्रमांक 23. दुसरे अखिल भारतीय राज्य जल मंत्री संमेलन 2025 कुठे आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन ए भोपाळ, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी उदयपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी उदयपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. IDBI बँकेचे MD अँड CEO कोण बनले आहे? ऑप्शन ए प्रीतम कपूर, ऑप्शन बी राजेश अग्रवाल, ऑप्शन सी जितेंद्र सिंग, ऑप्शन डी राकेश शर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी राकेश शर्मा. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.